तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि खूप छान दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर सकाळी 7 वाजता उठलेले आहे आणि 7 वाजता उठले, मस्त चहा चपाती. आता माझा टायमिंगच चेंज झालेला आहे. रोज मी 8-9 वाजता अशी निवांत उठायचे, पण आजकाल मला खूप लवकर जाग येते. म्हणजे कधी 5लाच येते, 6लाच येते, तर उठते मी लवकर. तर मग उठल्यानंतर खूप भूक लागते, तर मग नाश्ता करून घेते. तर नाश्ता झाला आहे, छान आवरून झालेला आहे आणि आता मी मस्त निवांत बसणार आहे, कारण मला आता काही कामच नाही ॲज युज्युअल. तर माझा डेली ब्लॉग माझं डेली रुटीन असं चालू आहे. पण मग कसं तुम्हाला रोजचे ब्लॉग बघायला आवडतात, त्याच्यामुळे मी ठरवलं की रोज ब्लॉग काढायचे. एखाद दिवस नाही जमलं तर थोडं समजून घ्या, पण जसं जमेल तसं मी ब्लॉग बनवायचे प्रयत्न करणारच आहे. कारण तुम्हाला आवडतात, तुम्हाला माझं डेली रुटीन बघायला आवडतं, काय दिवसभरात केलं सुष्मितानी हे बघायला तुम्हाला फार उत्सुकता असते. ब्लॉग पडला नाही की तुम्ही लगेच कमेंट करत ब्लॉग कधी येणार ताई. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण कंटिन्यू ब्लॉग करूयात. पण सगळ्यात महत्त्वाचं नेहमीचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आणि जास्तीत जास्त शेअर केलं तर आपले फॉलोअर्स, आपले सबस्क्रायबर्स जास्त वाढतील. आणि हो, आज मस्तपैकी आईंनी बनवलेल्या आहे आळूच्या वड्या, तर त्या करतायत. मी तुम्हाला दाखवते. तर ॲक्च्युली बाबांनी तिकडून आळूची पानं पाठवली होती, मस्त गावरान आळूची पानं, आणि त्याच्या वड्या किती भारी लागतील. तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला कोथिंबीरची वडी आवडती का आळूची वडी आवडते? मला कमेंट करून सांगायचं आहे. मला सगळ्यात जास्त कोथिंबीरची वडी आवडते, त्यानंतर आळूची वडी आवडते. दोन्ही गोष्टी आवडतात, तर सगळ्यात जास्त कोथिंबीरची वडी आवडते. तर आज खूप महिन्यानंतर मी आळूची वडी खाते. खूप दिवस झालं, म्हणजे इकडे तर काही एवढं आळूच्या पानं एवढी भेटत नाही आणि किंवा करणंही होत नाही, कारण भरपूर समजून घ्या कामं असतात वगैरे, त्याच्यामुळे काही जमत नाही. तर आज छान पानं पण पाठवून दिलेली आहे. तर आई म्हणलं की छान आळूच्या वड्या बनवते. म्हटलं ठीक आहे, चला ब्लॉग कंटिन्यू करा. आज कमेंट पण रीड करणार आहे. असे का बघताय तुमचा व्हिडिओ? सेलिब्रिटी नाही, तुम्ही काम करताय हे दाखवते. किती म्हणजे किती महत्वाचं काम चालू आहे तुमचं. आता टेडी घेऊन बसलेले आहात तुम्ही. टेडीला पण कामाला लावलंय का? लॅपटॉप त्याच्या समोर ठेवलेलं आहे. झालं काम करून झालं तुमचं. आता इकडे बघू शकता तुम्ही, एक स्माइल देऊ शकता. लावा ना पिक्चर. का रुसून बसले का? मग इकडे तोंड करून का बसले? काम करतो लॅपटॉप मध्ये बघतोय. हा, काय असं बसायचं असतं खुर्चीवर, सरळ बसायचं असतं, चुकून खाली पडतात. लय झूम नको बाबा. मुलगा शिकला प्रगती झाली. विकास झाला. विकास शोधावा लागेल मला आता. का दरा तुम्ही रुसले म्हणून तुमच्यासाठी चॉकलेट गोड आंबट घ्या ना. दरा गाणं म्हणू का? रुसू बाई रुसू बाबा रुसू कोपऱ्यात बसू. सुखाने काम कसं करायचं असतं. धरा रुसू बाबा रुसू. गेला ना रुसवा. एवढा भाव देते मी आता. मगाशी इग्नोर केलं, पण आता भाव देते ना. एवढा भाव नाही देत मी कोणाला. बरोबर आहे ना?
तर अशा प्रकारे छान आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत गरमागरम. आता मस्त भात वरण आम्ही खाणार आहोत आणि त्याच्यासोबत आंबा पण गावाकडचाच आंबा आहे आमच्या घरी तिकडं लावलेला सासरी, तर तो आंबा आणलेला. तर पाहू शकता भात वरण चपाती आणि आळूची वडी तसंच आंबा. मस्त जेवण पोटभर केलं, खूप भारी झालं होतं कुरकुरीत आणि सगळेजण जेवायला बसलो होतो आम्ही. मला कमेंट रीड करते मी. तर पहिली कमेंट अंजली यांची. दीदी आता आठवलं सांगते, तुझं लग्न जमलं ते मध्ये माझं जूनमध्ये झालं. लग्न झाल्यावर कसं होईल असं थोडं वेगळं वाटत होतं, पण मी तुझा एक व्हिडिओ पाहिला होता त्यात तू बोलली होती असंच काहीतरी मुलींनी स्वतःची काळजी घ्यावी आधी आणि आईवडील आपल्यासाठी काय करतात हेही आणि कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. स्वतःला काय वाटतं, कुणाला काय वाटतं यापेक्षा मला काय वाटतं हे मी पाहते करून. कारण आपण आपल्यासाठी थीम द्यायची म्हणजे तिला असं म्हणायचं की स्वतःचा विचार केला पाहिजे आधी सगळ्यात अगोदर. कोण काय म्हणते कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि दीदी खरं बोलते, सगळं काही पैसा काही सगळं काही नसतं, बरोबर आहे. तर स्वतःला इम्पॉर्टन्स देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि फॅमिली जपणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. असं नाही की सगळं आपलंच चाललं पाहिजे, आपणच आपल्या गोष्टी पुढे नेल्या पाहिजे. काही वेळेस तपासून पाहिलं पाहिजे की कोणत्या गोष्टी बरोबर आहे, आपण चुकतोय का कुठे, किंवा आपण चुकत नसेल तर आपले मुद्दे मांडताना म्हणजे फॅमिलीसमोर आपले मुद्दे मांडले पाहिजे. ठीक आहे, कधी कधी आपण माघार पण घेतली पाहिजे काही गोष्टींमध्ये जर आपलं चुकत असेल तर, पण सेल्फ रिस्पेक्ट पण ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आणि स्वतःला काय वाटतं हेही तितकंच म्हणजे आपलं मत मांडता आलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. बाकी मग आपलं मत मांडता आलं आणि फॅमिलीला पण छान ठेवता आलं की मग सगळं छानच होतं असं मला म्हणायचं आहे. की फॅमिलीला धरून प्लस स्वतःची आवड जपता आली पाहिजे. जसं की आमची फॅमिली पाहते म्हणजे माहेरची सासरकडची, मी दोन्ही फॅमिली खूप आम्ही दोघंही म्हणजे असं समजत नाही आता मी सासरी आली मी सासरकडच्यांसाठीच करणार किंवा त्यांना असं वाटतं मी माझी आई फक्त माझ्या आईसाठीच नाही. आम्ही आमच्या दोघं आईंच्याही आईवडिलांसाठी जितकं करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतो. नुसतं आईवडिलांसाठीच नाही तर आमच्या फॅमिलीसाठी आम्हाला जितकं काही करता येईल तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. मग असंच आणि प्लस आमचीही आवड जपतो. आम्हाला काय वाटतं, आम्हाला काय करू वाटतं तेही करतो. म्हणजे सगळं करून सगळं करता आलं पाहिजे, ह्यातनं मला हा मेसेज द्यायचा आहे. त्यासाठीच आम्ही तो मोटिवेशनल स्पीक म्हणजे तो व्हिडिओ केला होता. अरुण यांची कमेंट आहे की वैष्णवीबद्दल जे काही झालं ते खूप वाईट झालं, पण तिने योग्य स्टँड घेतला असता तर ते आज या जगात असते. पण काय जे घडायचं ते घडतंच, विधी लिखित असतं, बरोबर आहे. तिने जर थोडासा विचार केला असता, आपल्या आईवडिलांनी एवढं केलं, पण काही गोष्टी जर आपण आनंदाने करत असो गोष्टी म्हणजे आता समजा तिच्या आईवडिलांनी मुलीला असं नाही का की नवऱ्यासाठी ही मुलगी सुखी राहावी म्हणून त्यांचाही काही वाईट हेतू नव्हता की मुलगी सुखी राहील आज सुखी राहील असं करत त्यांनी देत गेले. पण देणाऱ्याने पण किती द्यावं हे पण किती डिपेंड करतं. कारण मग देत गेलं की पुढच्याला पण हाव देव तितकीच लागते. तर मग सगळ्यात महत्त्वाचं की आणि वैष्णवीनी आत्महत्या नव्हती करायला पाहिजे मला असं वाटतं. स्वतःचा जीव किती महत्त्वाचा आहे. जीव परत येणार आहे का एकटा गेलेला, तिचं लहान बाळ आहे, त्या लहान बाळाचा तरी विचार करायचा होता. म्हणजे दुसऱ्या कुणासाठी आपण का जीव द्यायचा, म्हणजे आपलं स्वतःचं आयुष्य का बर्बाद करायचं. आपल्या आईवडिलांनी किती आपल्यासाठी केलेलं असतं हे मला म्हणायचं. तर मग हे सुसाईड वगैरे करणं तर मला तर अजिबात पटत नाही. तुम्ही असं कधी काय असं म्हणजे वाईट संकट आलं किंवा असं वाटलं अरे आता मी काहीच करू शकत नाही काय, शांत राहा, शांत डोक्याने विचार करा की आपण काय केलं पाहिजे आणि काही नाही, आपोआप सगळे मार्ग सापडतात. माझ्या मम्मीची कमेंट आहे, खूप छान बोलली सुष्मिता, ग्रेट मोटिवेशनल स्पीच, सेल्फ रिस्पेक्ट इम्पॉर्टंट, आदर्श घ्यावा अशी तुमची सासरची फॅमिली आदर्श घ्यावी अशी आहेच माझी, प्लस माहेरची पण आहे. खूप जास्त जीव लावतात मला, हवं ते कधीच माझ्या मम्मीने मला कधीच काही कमी पडून दिलं नाही ना, माझ्या वडिलांनी कधी कमी पडू दिलं नाही. मला माहिती माझे वडील जास्त जे कॅमेऱ्यासमोर यूज टू नाही आहेत, पण तुम्ही माझी फॅमिली पूर्ण पाहिलीच असेल, खूप छान आहे. म्हणजे मामा मामी म्हणा काका काकी म्हणा सगळेच जण, माहेरची पण आणि सासरची पण. लकी आहे मी आणि ते जितकं मला जपतात ना तितकंच मी जपते, म्हणूनच आमच्यातलं प्रेम जास्त वाढतं. तर असं नाही की दोन्ही साईडनी जरी म्हणजे आई वडिलांकडून जरी प्रेम आलं सासरा तर आपण पण तितकंच त्यांना दिलं पाहिजे, तर आयुष्य छान होतं आणि फॅमिलीमध्ये छान आनंद राहतो असं मला वाटतं. अश्विनी यांची कमेंट आहे, ग्रेट मोटिवेशनल स्पीच, थँक्यू सो मच. गीतांजली दीदी तुझं खूप नशीब आहे कारण तुला जिजूंसारखा नवरा आणि ते पण खूप काळजी घेतात, यू आर सो लकी. हो खरंच आहे, माझा नवरा खूप माझी काळजी घेतो, म्हणजे खूप जास्त म्हणजे लहान मुलीसारखं जपतात मला, असं मला कोणत्या गोष्टीची कमी पडून देत नाही. मी सांगायच्या अगोदर त्या गोष्टी करतात, खरंच लकी आहे आणि मी पण त्यांच्यासाठी तितकंच करते. आणि आम्ही दोघंही आमची भांडणं होतात, कधी नाही कधी छान राहतात असं होतंच, पण आम्ही असे
भांडण झाल्यानंतर पण आम्ही कधी कधी काय कुणाचं काय चुकलं ह्याच्यावर आम्ही डिस्कशन करतो आणि आम्ही ते मिटवतो. आणि कंटिन्यू असं नाही ना की कंटिन्यू आपलं छानच होत राहील असं नाही. कधी उताव चढाव तर आयुष्यात घडतच राहतात. तसंच आमचं पण आहे, पण आम्ही ते छान प्रकारे हँडल करतो. मुस्कान हिची कमेंट आहे की हाय सुष्मिता, व्हेरी नाईस ब्लॉग. आय रियली एन्जॉय युअर ब्लॉग अँड टॉपिक यू चूज अँड द वे यू आर स्पीक वॉज रियली अमेझिंग. आय जस्ट मे गॉड ब्लेस यू बोथ, ऑलवेज स्टे हॅपी, ब्लेस्ड डिअर अँड लाईक ऑल इवन आय एम वेटिंग फॉर युअर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच मुस्कान फॉर युअर व्हेरी नाईस कमेंट. अरुण यांची कमेंट आहे, बाकी ज्यांचा फर्स्ट साईड लव असतं तुमचं फर्स्ट लग्न आहे. बरोबर आहे आणि मस्त सांगितलं व्लॉगमध्ये असं वैष्णवीची कमेंट आहे. मनीषा यांनी हाय केलेला आहे. तर पायल यांनी किती टाईम आहे डिलेवरीला तुला? आता मलाही माहिती नाही, डिलेवरीची डेट तर जवळ आलेली आहे पण अजून डिलेवरी झालेली नाही. मी पण वेट करते माझ्या बाळाचा. तर बघूयात कधी होती डिलेवरी. लव्ह मॅरेज आहे का? नाही, लव्ह मॅरेज नाही आहे. लव्ह मॅरेज हे का अरेंज मॅरेज आहे हे सगळं मी आता पुढं अजून माझी व्लॉग येणार आहे त्यामुळं टेन्शन नका घेऊ. पण तरी मी आन्सर देते, नो. रसिका, तुम्ही सेम कॉलेजला होता का आणि कॉलेज फ्रेंड्स होता का? आमचं कॉलेज सेम आहे पण ब्रांच वगैरे आमचं पूर्ण डिफरंट होतं. तर चला आता ह्या अशा कमेंट्स खूप अजून भरपूर साऱ्या कमेंट्स येतच राहतात. असे छान छान कमेंट करत राहा म्हणजे मी पण व्लॉगमध्ये रीड करत जायचं आणि मला छान वाटतं की माझ्या व्लॉगमधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतं. डेली व्लॉग असले तरी मी कसं मॅनेज करते, माझा दिवस कसा जातो हे तुम्ही पाहतच असतात आणि त्यांना शिकता. आणि कधी कधी माझ्या व्लॉगमधून काही काही वेळेस छान एक काय म्हणतात एक मोटिवेशन पण भेटून जातं. मला काही काही लोक म्हणजे कमेंट नाही केलं तरी मला इंस्टाला मेसेज करून सांगतात, तर ते मी वाचते देखील. कधी कधी काही ना म्हणजे कमेंटला रिप्लाय द्यायचा राहतो म्हणजे इंस्टाग्रामला. तर सॉरी, तुम्ही जर माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओला कमेंट केली तर मी तिथे नक्कीच रिप्लाय देत राहील. इंस्टाग्रामला मला खूप सारे रिक्वेस्ट येतात तर एवढे रिक्वेस्ट बघणं पॉसिबल नाही, पण जसे जसे नवीन नवीन रिक्वेस्ट येतात तसे तसे मी सगळे कमेंट्स वाचत असते. तर चला आता कमेंट रीड करून झाले. आता दिवसाची सुरुवात झालेली आहे. वरण भात आईंनी केलेला आहे छानपैकी. बघूयात भाजी काय केली. आता मी स्वयंपाक करत नाही, ॲक्च्युली आईच सगळं करतायत कारण मला जास्त उभं राहत नाही. तर त्या आल्यात त्याच्यासाठी. आणि मग मम्मी आणि आई दोघीमध्ये माझी खूप काळजी घेत आहेत. तर दोघीजणी मिळून काय करतात, मला जे आवडतं ते खाऊ घालत आहेत. आता त्या म्हटल्या आता तू केलं भरपूर 7-8 महिने, पण आता आम्ही शेवटचे दिवस राहिलेले आहेत, काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर आई सगळं स्वयंपाक वगैरे करतात, त्या सगळं करतात, मला काहीच काम करून देत नाही. नाहीतर एखादी सासू असली तर म्हणली असते काहीतरी काम कर असं म्हटलं असतं, पण त्या मला काहीच काम करून देत नाही. मग मला जेव्हा वाटेल, मला असं वाटलं काहीतरी करावं, कंटाळा आला की मग मी स्वतः काहीतरी बनवते. पण सध्या तरी मम्मी आणि आई या दोघीच माझी काळजी घेत आहेत जास्त. आणि मामी वगैरे पण सारखं फोन करतात, म्हणजे सगळेच फोन करतात फॅमिलीतले की बरं आहे का, मावशी वगैरे की कसं चाललं आहे, काय चाललं आहे, सारखं करत राहतात. आणि येऊ का असं तसं म्हणतात. तर खूप माणसं आहेत काळजी घेणारी, खूप छान वाटतंय मला. काय पार्सल मागवले तुम्ही? अच्छा, बेडशीट आहे का? बेडशीट आहे? हां, अहो सांगा की पटकन. होय, बेडशीट आहे बेडशीट. मला वाटलं काय मागवले, मला वाटलं माझ्यासाठीच काहीतरी मागवलं. ड्रेस पण तो ड्रेस म्हणून घालू शकते. हो, गुंडाळायचं का? छान आहे, छान. कसं मम्मी? मला दीदीला सांगायचं आहे ना, मी दीदीसाठी आले. कोणासाठी आली? दीदीसाठी खास पिझ्झा घेऊन. दाखव पिझ्झा आम्हाला. परत टाइम नाही भेटायचा, पाहिलं परत क्लासला जायचं तुला. खालतं ना, त्याने खाल्लं नाही काय. गलत पिज्ज़ा निकला पहले ही. जल्दी खोलो बंद होने से पहले. हाँ, हो सकता है लड़की खुद अपनी मर्जी से थम देते या गौरव का कोई ना कोई कनेक्शन जरूर है अपने आप. हम नहीं जानते, कुछ बता नहीं. बस आप प्या चहा. बाय ओम. ओम बाय. बाय बाय. तर
आम्ही चाललोय आता. मी चालले वॉकिंगला वरती गार्डनला आणि हे चाललेले आहे टेबल टेनिस खेळायला ॲज युजल मला सोडून. टेबलला बसवलं असतं पण लागलं बघ. टेबल तुटून जायचं आता. तर त्यांचं टेबल टेनिस खेळायला चाललेत आणि आम्ही चाललोय फिरायला वरती चालायला. इकडं आई पाण्याची बॉटल घेऊन पाणी पडायला नको. पाण्याची बॉटल पडायला नको. चला बाय बाय. चला. तर आम्ही वरती गार्डनला आलो. वरच्या गार्डनला खूप दिवसानंतर आलो आणि इकडे तुम्ही पाहू शकता किती रंगबिरंगी छान फुलं आलेली आहेत. निळ्या कलरची, पांढऱ्या कलरची, ऑरेंज कलरची, त्याच्यानंतर गुलाबी. आणि खूप छान वाटत होतं. आणि खूप झाडं पण पाऊस जास्त पडतोय ना त्याच्यामुळे झाडं पण खूप छान वाढली आहेत आणि खूप भारी वाटत होतं. तर मस्त वॉकिंगला पण खूप छान वाटतं. खाली निसर्गरम्य वातावरण वाटतं आणि थंडगार वारं त्याच्यामुळे तर खूपच छान वाटतं. तर त्याच्यासाठी म्हणतात चला तुम्हाला आज दाखवूयात वरती गार्डन किती छान झालेलं आहे. असे झाडांच्या वेली खाली आलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या रंगाचे फुलं त्याच्यात पाहायला खूप भारी वाटतं. तर मंडळी आजचा ओव्हर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी रीड करेलच नक्की. तर चला आता मी खाली चाललेली आहे आणि आता जेवण करतो. तर तुमची काळजी घ्या आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. बाय.